लहान मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात हे पालक आणि शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. मुलांना देवाघरची फुलं म्हटलं जातं. ती फुलांप्रमाणे कोमल असतात. त्यांना प्रेमानं आणि काळजीनं हाताळलं पाहिजे, कारण या लहान मुलांमध्येच देशाचं भवितव्य दडलेलं आहे. देशाची खरी शक्ती आणि समाज उभारणीचा पाया लहान मुलंच असतात. हे विचार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. पंडित नेहरू यांना लहान मुलं फार प्रिय होती. लहान मुलांनाही हे चाचा नेहरू आपलेसे वाटायचे. इंदिरा ह्या आपल्या मुलीवर नेहरूजींचं जीवापाड प्रेम होतं. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांना लहान वयात चांगलं मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात सुजाण नागरिक होऊ शकतील. या उद्देशातून दरवर्षी बालदिनाच्या निमित्तानं योजना आखणं, कार्यक्रम आयोजित करणं अपेक्षित आहे. मुलांच्या गरजा, त्यांचे हक्क याविषयी जागरूकता वाढावी, बालकल्याणाच्या योजना कार्यक्षमतेनं राबवणं, तसंच मुलांमध्ये सामंजस्याची भावना वाढावी, बंधुभाव वाढावा या दृष्टीनंही प्रयत्न केले जातात. पूर्व प्राथमिक शिक्षण हा लहान मुलांच्या जडणघडणीत सगळ्यात महत्त्वाचा भाग ठरतो. त्याची जाण ठेवून अनुताई वाघ, ताराबाई मोडक, साने गुरुजी, राजा मंगळवेढेकर, भारा भागवत यांच्यासारख्या अनेकांनी मोलाचं योगदान दिलं. केवळ बाल आनंद मेळावा, बाल महोत्सव, बालदिन विशेष असे मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करण्यापेक्षा मुलांना मानसिक, सामाजिक दृष्ट्या समृद्ध करणारे उपक्रम गरजेचे आहेत. वंचित, निराधार मुलांचाही विचार अशावेळी व्हायला हवा. हुशारीच्या स्पर्धेत मुलांची दमछाक होते. त्यांना सतत दडपण येतं याचं भान ठेवायला हवं. मुलांना मूल म्हणून जगू द्यावं याची जाणीव करून देण्यासाठीच हा बालदिन.